नमस्कार, मी सुधीर घनवट, महाराष्ट्र मंदिर महासंघाचा समन्वयक आणि हिंदू जनजागृती समितीचा महाराष्ट्र आणि छत्तीसगड समन्वयक। आज पुणे पत्रकार संघामध्ये एका महत्वपूर्ण विषयावर आपण प्रेस कॉन्फरन्स घेतली। पुणे जिल्ह्यामधल्या 71 मंदिरांमध्ये आजपासून वस्त्रसंहिता अर्थात ड्रेस कोड लागू होतो आहे आणि पुण्यातल्या सर्व मंदिरांसहित महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत 528हून अधिक मंदिरांमध्ये हा ड्रेस कोड लागू होतो आहे। आनंदाची गोष्ट ही आहे की पुणे जिल्ह्यातल्या ज्योतिर्लिंग श्री भीमाशंकर देवस्थान आहे, चतुशृंगी देवस्थान आहे, बनेश्वरचं देवस्थान आहे, ग्रामदैवत कसबा गणपती आहे, कडेपठारचं आपलं खंडोबाचं देवस्थान आहे, अशा मुख्य मंदिरांसह जे या ठिकाणी नारायणगाव या ठिकाणी असलेलं रेडे संस्थान आहे, अशा अनेक मंदिरांनी आपल्या मंदिरांमध्ये प्रवेश करताना ड्रेस कोड लागू केलेला आहे। आज व्यावहारिक अर्थानं डॉक्टर, वकील, विद्यार्थी सगळेजण आपापल्या ड्रेस कोडचा वापर करतात। जानेवारी 2020 मध्ये महाराष्ट्र शासनाने कार्यालयात येताना कोणती वस्त्र कर्मचाऱ्यांची असावीत आणि असू नयेत या संदर्भातला ड्रेस कोड लागू केलेला आहे आणि 1 जानेवारी 2016ला तामिळनाडू त्या ठिकाणचं जे हायकोर्ट आहे त्यांनी सुद्धा राज्यात पूर्ण ड्रेस कोड लागू करावा अशा प्रकारची घोषणा केलेली आहे। त्यामुळं ज्यांना असं वाटतं आमच्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य चिरडलं जातं किंवा आणि काय वाटतं यांना आम्हाला स्पष्टपणे सांगणं आहे की व्यावहारिक अर्थाने ज्यावेळेस विराट कोहलीच्या रेस्टॉरंटला येताना भारतीय वेशभूषा घालून आला म्हणून प्रवेश नाकारण्यात येतो आणि दुसरीकडचं उदाहरण माननीय पंतप्रधान रामेश्वरमच्या मंदिरात जातात किंवा गुरुवायूर मंदिरात जातात त्यावेळेस स्वतः ड्रेस कोड घालतात, म्हणजे लक्षात असं येतं की एवढं व्यस्त असणारी व्यक्ती सुद्धा ड्रेस कोडचं पालन करते। सर्वसामान्य भक्तांनी का करू नये याच्यामध्ये, आणि म्हणून आध्यात्मिक अर्थाने कायदेशीर दृष्टिकोनातनं आणि सामाजिक जाणीवेचं भान लक्षात ठेवून प्रत्येकाने ह्या वस्त्रसंहितेचं पालन केलं पाहिजे। मंदिराचं पावित्र्य, मांगल्य आणि त्या ठिकाणची ऊर्जा ही टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची। त्यामुळे पुणे जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या भाविक भक्तांना आव्हान आहे की आजपासून पुणे जिल्ह्यातल्या 71 मंदिरात ड्रेस कोड लागू होतोय, आपणही पालन करावं आणि मंदिर प्रशासनास सहकार्य करावं।